आज संडासला गेलं पोरं हागलीचं पाणी नाही आहे का गटरात घ्यायचं. ज्या दिवशी पेपरला दिलेलं असते आज पाणी येणार नाही त्या दिवशी पाणी असतंय आणि दुसऱ्या दिवशी बंद करतात. कोल्हापुरात नावजून म्हणून नाव असते आणि कोल्हापूर घाण झालंय सगळं. महापालिकेला काय करायचं, बिलं काय कमी गेल्यात काय? किमान आधी पाणी सोडणार नाही ही आम्हाला सूचना आधी 2 दिवस मिळायला पाहिजे. पाण्याच्या खजिनाला गेले की काय करायचं ते करा म्हणून सांगतात. मग आम्ही पैसे घेताना मात्र व्यवस्थित घेताय. अधिकारी उत्तर असं म्हणजे नको त्या पद्धतीने बोलतात ते. त्यांना आपलं कोल्हापूर इश्का दाखवला पाहिजे असं आमच्यात पद्धत आहे आता. कोल्हापुरात पाण्यासाठी महिला रस्त्यावर दिल्या संतप्त प्रतिक्रिया. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसरामध्ये काही दिवसांपासून पाणी पुरवठा वेळेत होत नसल्यानं आज संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. मिरजकर टिकटी येथे मुख्य चौकात महिलांनी आपल्या बादल्या घागरींसह रास्ता रोको आंदोलन करत महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना महिलांनी महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. पाहुयात या महिलांच्या प्रतिक्रिया. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. मंगळवार पेठेमध्ये गेली कित्येक वर्ष म्हणजे आम्ही लहानपणापासून हा मंगळवार पेठेचा पाण्याचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही आणि तो मिटण्याचा प्रयत्नही कुठला अधिकारी येतो, खुर्चीवर बसतो, आपली आपली पोळी भाजून घेतो आणि त्या खुर्चीवरनं जातो. पण पाण्याचा प्रश्न हा अजून काही मिटलेला नाही. आज इथं अधिकारी आलेत पण त्यांच्या अंडर जे अधिकारी आहेत, लेडीज वर्ग जो अधिकारी आहे तो त्यांचं ऐकत नाही आणि पाणी कधी सोडणार हेही आमच्या अधिकाऱ्यांना माहित नाही. नळ पंप बाद झाला, हे बाद झालं, ते बाद झालं. तर महानगरपालिकेला एकच विनंती आहे की जे पंप बाद झाले ते तुम्ही स्क्रॅप मध्ये घाला आणि जे पब्लिककडनं तुम्ही बिलं घेताय त्या बिलात तुम्ही नवीन पंप बसवा. आणि आमच्याकडे येतच नाही आहे. काय करावं मी? पाणी येत नाही. आता 4-5 दिवस पाणी नाही आहे. विहिरीचंही पाणी बंद आहे. 4 दिवस येते, परत त्याच्यानंतर नाही, परत येते, परत नाही. सारखं महापालिकेला काय करायचं, बिलं काय कमी गेल्यात काय? बरं पाणी पेपर मधनं तर द्यायचं, उद्या येणार नाही पाणी. माणूस तसं ऍडजस्ट करते काय तर. आता 4-4 दिवसाचं काय ऍडजस्ट करायचं. पाणी जास्त सोडत नाही, टायमिंग त्याला नाहीये. पाण्याला टायमिंग नाहीये, अनियमित पाणी आहे. कधी आधी सूचना मिळत नाही आणि पाण्याची दुसरी सोय पण करत. मग आम्ही काय करायचं? टँकरची सोय नाही, काय नाही. किमान आधी पाणी सोडणार नाही ही आम्हाला सूचना आधी 2 दिवस मिळायला पाहिजे. ती मिळत नाही, डायरेक्ट 4-4 दिवस पाणी येत नाही. ज्या दिवशी पेपरला बातमी असते त्या दिवशी हमखास भरपूर पाणी असतं. असं होतंय, भरपूर पाणी येते त्या दिवशी. ज्या दिवशी पेपरला दिलेलं असते आज पाणी येणार नाही त्या दिवशी पाणी असतंय आणि दुसऱ्या दिवशी बंद करतात. आता हे गुढीपाडव्या दिवशी पाणी नव्हतं, आता ह्या उद्या अक्षय तृतीया आल्या तर आज पाणी नाही आहे. पाणी येत नाही, एवढीची हवे तरी पण पाणी येत नाही. मग मावशी काय त्रास होतोय? काय त्रास? 4 दिवस पाणी नाही. माणसं पोरं तळमळ आल्यात. आज संडासला गेलं पोरं हागलीचं पाणी नाही आहे का गटरात घ्यायचं. माणसं मरायची काय? हा पाहुणं पै काय हाय आजारी. आज बीपीची माणूस आहे, मी शुगरची माणूस आहे. आज बघा चला पाहिजे चुली पेटलेले अजून पाणी नाही तर काय करायचं? द्या ताटं जेवण सगळ्याची. असलं कसलं कोल्हापुरात नावजून म्हणून नाव असते आणि कोल्हापूर घाण झालंय सगळं. काय म्हणायचं? दर असतंय म्हणजे काय आहे? बिलं जर राहिली तर लगेच हे तक्रार करतात. तर काय हाय काय? या मंगळवार पेठे भागामध्ये बघायला गेलं तर 4 दिवस झालं पाणी आलेलं नाही. कित्येक वर्षाचा हा प्रश्न आहे की इथे नागरिक कायम रस्त्यावर उतरत असतात. आज देखील नागरिक सकाळपासून रस्त्यावर उतरलेले आहेत, तरी देखील अधिकारी पाणी येणार म्हणतात. आज 2 तास झालं आतापासून मगाचपासून लोक रस्त्यावर आहेत पण पाणी आलेलं नाहीये. इथून पुढे 4 पर्यंत पाणी येणार नाही असं सांगतात. हे महानगरपालिका प्रशासन पाण्याच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेलं आहे. कारण की नागरिकांना पाणीच देऊ शकत नाही, तर यावर ठोस काहीतरी उपाययोजना करून नागरिकांना पाणी देण्यात यावं. पूर्ण मंगळवार पेठेत पाण्याचा पूर्णपणे ठेठेत आहे सगळा. गेले कित्येक वर्ष हाच प्रॉब्लेम आहे सगळा. आज महिला रस्त्यावर उतरल्यात, महापालिका कळवत नाही, पेपरमध्ये देत नाहीत.
आणि टँकर मागितलं टँकर पण देत नाही ते आज. आणि आम्ही अधिकारी बोलवायला आलोय, अधिकारी उत्तर असं म्हणजे नको त्या पद्धतीने बोलतात ते. त्यांना आपलं कोल्हापुरी इश्का दाखवला पाहिजे, असा आमच्यात पद्धत आहे आता. साहेब सूर्यवंशी मॅडम म्हणून आहेत, त्यांना आम्ही प्रेमानं फोन केला होता. मॅडम काय झालं, त्या म्हणतात आम्हाला माहित नाही आम्ही काय करायचं ते तुम्ही करा जावा, आम्ही काय करू शकत नाही असं उडवाउडीच उत्तर देतात. आणि गेले महिनाभर हाच प्रकार चालू आहे, फोन उचलत नाही काय नाही. पाण्याच्या खजिनाला गेले की काय करायचं ते करा म्हणून सांगतात. मग आम्ही काय मुलं मारले काय? पैसे घेताना मात्र व्यवस्थित घेताय आणि पाणी सोडताना मात्र असं करताय. आणि 4 वर्ष हा प्रकार चालू आहे, मुद्दाहून आपल्या भागात पाणी सोडत नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.